नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी यात्रेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला प्रभाव सोडलेला आहे. शासक म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून आणि शिवसेना या पक्ष संघटनेच्या माध्यमातूनही आषाढी यात्रेत एकनाथ शिंदे यांची हवा दिसून आली. तुलनेने भाजप या यात्रेत दुय्यम राहिली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तर यात कुठेच दिसली नाही. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. आजवर कोणत्याही नेत्याला वारकरी संप्रदायाचा राजकीय वापर करता आलेला नाही. वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा कोणत्याही नेत्याला व राजकीय पक्षाला घेता आलेला नाही. या उलट वारकऱ्यांनी राजकारणाला नेहमी आपल्या प्रभावापासून दूर ठेवलेले आहे. आषाढी एकादशीला शासकीय महापूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांची चर्चा यात्रा काळात होत असते, परंतु यात्रेवर आणि सामान्य वारकऱ्यावर छाप सोडण्यात कोणत्याही पक्षाला व मुख्यमंत्र्यास शक्य झालेले नाही. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची ही तिसरी आषाढी यात्रा व महापूजा होती. विशेष म्हणजे मागील वर्षी आणि यंदाही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी बारकाईने लक्ष घातलेले आहे. वारीच्या नियोजनात कुठेही कमी राहू नये, वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील यासाठी त्यांच्या एवढे कोणतेही मुख्यमंत्री प्रयत्न करताना दिसलेले नाहीत. आषाढी यात्रेचे नियोजन आजवर पालकमंत्री किंवा विभागीय आयुक्त पातळीवरील प्रशासक पाहत होते. मात्र गेल्या 2 वर्षात थेट वर्षा बंगल्यावरून यात्रेचे नियोजनाची सूत्रे हलू लागली आहेत. त्याचा परिणाम म्हणून आषाढी यात्रेचे नियोजन नेटके होऊ लागलेले आहे. वारकऱ्यांच्या लाभाच्या घोषणा करण्यात आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यातही मुख्यमंत्र्यांना यश आलेले आहे. नगरपालिका, ग्रामपंचायतीसह यात्रेसाठी शासकीय विभागांना लागणारा निधी वाढवून देणे असो, दिंड्यांना 20,000 रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय असो, 40 वारकरी असतील तर राज्याच्या कोणत्याही गावात एसटी बस उपलब्ध करून देणे असो, अशा अनेक लोकप्रिय घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा दिसून आली. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या महाआरोग्य शिबिरासारखा उपक्रम वारकऱ्यांना दिलासा देणारा ठरला. तसेच वारीच्या आरोग्याची काळजी घेणारा उपक्रम म्हणूनही तो उपयुक्त ठरलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिगत खर्चातून अन्नदान करण्यात आले. तसेच पाण्याच्या बाटल्याही भाविकांना मोफत वाटप करण्यात आल्या. या सर्व उपक्रमांचा लाभ जास्तीत जास्त वारकऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मिळालेला आहे. त्यामुळे यात्रा काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा वारकऱ्यांमध्ये होताना ऐकायला मिळाली. स्थानिक पातळीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संघटनात्मक बळ कमी आहे. असे असले तरीही शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत, उद्योजक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसैनिक राजू खरे, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख महेश साठे यांनी स्थानिक पातळीवर भाविकांच्या सोयीचे अनेक उपक्रम राबवले. संपूर्ण पंढरपूर शहरात असंख्य डिजिटल फलकातून सर्वत्र मुख्यमंत्र्यांचा प्रभाव दिसून आला. काम करण्यात आणि करीत आहोत हे दाखवून देण्यातही शिंदे समर्थक कमी पडले नाहीत. एकूणच स्थानिक पातळीवर शिंदे सेनेची ताकद तोकडी असतानाही स्थानिक शिलेदारांनी आपापल्या परीने प्रयत्न करून मैदान राखल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रेच्या दरम्यान वारकरी महामंडळाची घोषणा केली. विठ्ठल दर्शनासाठी तिरुपती बालाजी टोकन दर्शनाची व्यवस्था पंढरपुरात उभी करण्यासाठी 103 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. त्याचवेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा भवनाचे भूमिपूजन केले. या भवनाची 5 कोटी रुपये मंजूर असताना आणखी 10 कोटी रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे स्थानिक मराठा समाजातून या घोषणेचे स्वागत होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे आहेत, स्थानिक आमदार भाजपचे आहेत. शिवाय परिचारक यांच्यासारखे स्थानिक संघटनात्मक ताकद असणारे भाजप नेते असूनही यात्रा काळात भाजप अगदी दुय्यम स्थानी दिसून आली. पालकमंत्र्यांच्या यात्रा नियोजनातील सहभाग आधीच दुर्लक्षित असा होता. यात्रेवर एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असल्याचे लक्षात येताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना चर्चेत राहण्यासाठी पोलिसांच्या टेहळणी टॉवरवर चढून गर्दीवर नियंत्रण होण्याचे काम दाखवावे लागले. अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या आषाढी यात्रेवर स्वतःचा कंट्रोल ठेवून राजकीयदृष्ट्या ही यात्रा कॅश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचवेळी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेतील पक्ष निश्चित असल्याचे दिसून आले.